हे बघा, आज भाजी आणलेली, आजच भाजी आणली आहे. आणि एवढा पाऊस चालू आहे, बाहेर ओलं आहे आमच्या इथं, आणि भाजी सुकली आहे. दाखवते, सकाळी एवढी ताजी फ्रेश होती. भाजी सुकलेली आहे. कोथिंबीर. एवढी भाजी सुकलेली आहे. जास्त बारीक नाही वाटलं गेलं तरी पण मी यातलं जरासं पराठ्यासाठी काढून ठेवणार आहे 2-3 चमचे, कारण मी मिरच्या खूप घातल्या आहे. एवढ्या मिरच्या घातल्या की जास्त तिखट होणार. फक्त 2-4 चमचे एकत्रच वाटण करून मी हे पराठ्यासाठी ठेवते आणि बाकीचं भाजीला घालणार आहे. कारण खूप मिरच्या झालेल्या आहेत, 15-20 मिरच्या घातल्या. 2 इंच जुळणा करण्यासाठीच मी मिरच्या घातलेल्या आहे. लसूण वगैरे घातलेलं आहे, पण अजून थोड्या मिरच्या नाही बारीक झाल्या आहे. भांडं मोठं वापरते मी, एवढं मी याला पराठ्याला वापरणार आहे. घ्यायचे वाटले गेले, बस भरपूर झालं एवढं गाढं. भांड्यामध्ये मी पुन्हा टमॅटो, जराशे खडा मसाला, शेंगदाणे, कांदा आणि इथं लसूण आहे ते वाटून घेणार आहे. हा मेथीचा मसाला झाला आहे. डबल भांडे नको म्हणून मी त्यात करायला लागलेत. कोथिंबीर टाका किंवा नका टाकू, ऑप्शनल आहे. मेथी पराठा